हॅलो भावांनो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तुम्हाला शुभ सकाळ. तर आपण भावांनो चाललोय आज दिराणात. तुम्हाला काय सांगतोय, आज आता आपल्याला हे काम आता ड्रिपा तर काल वाढले तर तुम्हाला सांगतो. आता आज जाऊन थोडं काय काम आहे अजून बघू आता. तर तुम्हाला दाखवतो मी आता काय काम आहे ते सगळं दाखवतो मी आता. हां, तर तुम्हाला वर जाऊन तुम्हाला सगळं सांगतो. तर काय दावायचं ते तुम्ही फक्त बघत राहा. भावांना तुम्हाला एक सांगू का, कोणची बी गोष्टीत असेल मला लाजायचं नाही बाबा. कोणची बी गोष्टीत असेल लाजायचं नाही. तुम्ही म्हणत असाल सारखं ब्लॉगमध्ये लाजायचं नाही का कोण लाजत नसेल तुम्हाला असं वाटत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला एक कालच नाही 2-3 दिवसापूर्वी माझा आपला एक ब्लॉग झाला होता. तर काय झालं होतं माहिती आहे का, तुम्हाला सांगतो. आपला एक ब्लॉग झाला होता. 1 मिनिट बघा मला ब्लॉग झाला होता, तुम्ही बघितलं बी असेल. तर त्या मी घरची कामं केली होती. तर कोण असतील टके मागची आपल्या नाव ठेवणारी. तर काय माहिती कोणी काय सांगितलं घरी, काय व्हिडिओ टाकतंय, काय करतंय, पोराला काहीच कळलं ना तुमच्या, समजून सांगा जरा, पोरग काय बिघडायला लागलं. घरी सांगितलं फितून सांगणार असतील. मला काय माहित नाही कोण आहे ते. घरच्यांना म्हणले असलं बिड बनवून जाऊ म्हणलं. घरच्यांना म्हणलं का मला काय कोण आणून देत. 1 मिनिट पॉईंट, मला काय कंपल्ल्या कोण आणून देणार नाही. आणि जी म्हणणार आहेत ना त्यांना एक गोष्ट सांगतो, घरची कामं करायला तुम्ही काय येणार नाही माझ्या हो, एवढं ध्यानात ठेवा. माझ्या घरची कामं करायला तुम्ही येणार आहे का सांगा. तुम्ही येणार आहे का माझ्या घरची कामं करायला? नाही येणार. तर मी व्हिडिओ बनवतोय, मोबाईल माझा, कॅमेरा माझा, सर्व माझं, घर माझं, भांडी माझी, मी धुणं धुतोय, मी सगळं करतोय. तर तुम्हाला काय करायचं रे भावांनो? जे म्हणणार आहे त्यांना, आपले भाऊ आहेत ना ते चांगले आहेत, आपले जे सपोर्ट करणारे ना तिले भारी आहे. मला एक सांगा, माझ्या घरचं मी काम करतोय, दुसऱ्यांच्या तर ह्याला तर जात नाही. दुसऱ्यांच्या तर घरी काम करून करत नाही मी. माझ्या घरचं मी काम करा, मी लाजत नाही. हां, मी जर दुसऱ्यांच्या घरी जर काम करत बसलो असतो ना, ती म्हणते की दुसऱ्यांच्या घरी काम करायचं ते ठीक आहे. माझ्या घरचं मी काम करतोय तर तुम्हाला काय पोटात दुखतं? तुम्हाला का पोटात दुखतं सांगा की. आता यूट्यूबवर जर जेवढे जण बघतील ना, जे मला फितवलं ना त्यांच्यासाठी बोलतोय मी. तीच म्हणतोय, माझं काम मी करतोय, माझ्या घरचं मी काम करतोय, मी ब्लॉग बनवतोय, मला नाद आहे ब्लॉगिंगचा. हो का भावांनो, कमी पल्ल्याव कोण आणून देत नाही. अजून बी ध्यानात घ्या तुम्ही, कमी पल्ल्याव कोण आणून देत नाही. अजून बी ध्यानात घ्या भावांनो. कोणत्या बी क्षेत्रात असो, व्यवसायात असो, शेतीत असो, कोणत्या बी गोष्ट असो, स्ट्रगल शिवाय, मेहनत केल्याशिवाय भेटत नाही. आता हो का, ही सांगणारी अशी आचेमची असते ती महाग बोलणारी. तुम्ही जर सक्सेसच्या जवळ जर असला ना, तर तुम्हाला अडवणारी, आडफटा घालणारी, घरी सांगणारी, कोणत्या बी गोष्टीत नसून तुम्हाला आडफटा तुम्ही ही करू नये म्हणून तुम्हाला लय जण असते अशी महाग. तर त्यांचं तुम्ही ऐकू नका भावांनो. आपली मेहनतीवर फोकस द्या. कोणत्या बी गोष्टीत असो, मेहनतीवर लक्ष द्यायचं भावांनो. त्यामुळं स्ट्रगल शिवाय, मेहनत केल्याशिवाय कोणची गोष्ट मिळत नाही भावांनो. हे अजून बी ध्यानात घ्या. हा का, मला काय म्हणायचं नाही त्यांना, जे म्हणलेत ते. मी तुम्हाला काय आडव बोललो नाही. पण एखादं मेहनत जर करत असलं, एखादं जर आपल्या लाईफस्टाईल जर कसं जगतंय ते दाखवत असलं, जर मी कोणाच्या जर कॉपी करत असलो तर ठीक होतं. पण मी मी लाईफस्टाईल जगतोय, कसं जगतोय ती दाखवतोय, रिअलिटी दाखवतोय. मी काय कोणाचं हे करत नाही. हाही माझं रिअलिटी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही तर त्याला सपोर्ट करायचं सोडून उगं काय चोंबाट चपाती जर महाग करत असला तर ती उपयोगच नाही, ती चुकीच आहे. तुम्हाला मी काय दुसरं बोलत नाही, एवढं ध्यानात ठेवा. तर भावांनो,
आज आपल्याला आहेत राहणार काम, ते विषय सोडून द्या आता. आलोय राहणार आता. तुम्हाला भावानं काल ट्रिपची हाताळली होती ना, तर तुम्हाला दाखवतो मी सगळं तुम्हाला शेअर करणार आहे भावांनो. तर इकडे बघा ही काल ट्रिप हातरून घेतली सगळी, 2 एकराची ट्रिप हातरून घेतली भावांनो. हो तुम्ही म्हणला असाल तुम्ही तर मोकळ्या ह्यातनं पळत होता की, तसं नाही भावांनो. परत त्यातलं दुसरं जरा करायचं ठरलंय, तुम्हाला ते दाखवील नंतर मी. ही ट्रिप हाताळली सगळी, तर तुम्ही बघून घ्या. आपण हाताळली ट्रिप आता. आता आज आपल्याला वाढायची नाकाड. आज वाढायची ते आपल्याला नाकाड. आज वाढायची ते आपल्याला नाकाड. तर तुम्हाला दाखवतो सगळं मी. कष्ट करायला लाजू नका भावांनो, कष्ट करायला लाजू नका. बघा सक्सेस जर होणार असलं ना ते, त्याला लय अडथळे, लय म्हणजे लय अडथळे येते. माणसं नावं ठेवायला असते तर भावांनो, तुम्हाला खरं सांगतो लय स्ट्रगल केल्याशिवाय सक्सेस भेटत नाही रे अशी. आता काही युट्यूबवर जे मग कोणी माझा व्हिडिओ बघणार, ब्लॉग आजचा बघल ना, ते खरंच जी नाव ठेवणार आहे ना, त्यांच्या खरंच मिरची लागणार आहे. खरंच मिरची लागणार आहे. जे मला नाव ठेवते ना त्यांना खरंच मिरची लागू द्या. कारण का आपण कोणात कॉपी करत नाही ना कोणाचं. आपली मेहनत करायचं लाजायचं म्हणल्यावर कसं व्हायचं. नाव ठेवत नाही त्यांना मिरची लागलीच पाहिजे. कारण का कसं सांगू तुम्हाला, मेहनत केल्याशिवाय सक्सेस होत नाही, एवढं एक ध्यानात ठेवा. मला माहिती. कारण का आपण कोणाला मागत बी नाही, आपली मेहनत करत राहतो, सगळं करत राहतो. त्यामुळे एवढं एक ध्यानात ठेवा. तर आता आपल्याला वाढायचे नाकाड. तर भावांनो तुम्हाला दाखवा आलोय राहणार आता. एखादं जर मेहनत करत असेल भावांनो, त्याला सपोर्ट करत जावं. तुम्हाला हात जोडून सांगतो, तुम्हाला पाया पडतो तुमच्या. असं महाग चाडबुचका करत जाऊ ना, खरंच तुमच्या पाया पडतो. चाडबुचका करत जाऊ ना. माणसं डिमोटिवेट होईल, मी होत नाही तसं. मन लईने बार केले आता, एवढं ध्यानात ठेवा. त्यामुळे असं महाग चाडबुचका करत जाऊ ना, एवढं ध्यानात ठेवा. आले बघा. तर आता आपण दाखवतो तुम्हाला आता काय काय करायचं ते. दाखवलं आता सगळं. आता नाकड वळलेलं दाखवतो तुम्हाला. नाकड वळायची त्यात आपल्याला. आता हे बघा गायचं नाही त्यांना रात्रीतून तर तुम्हाला दाखवतोय. हो का आज नाकड वडायची ती. आज वडायची जी नाकड ही आवडली ती खात्यात ना. उडूया नाकडा. मग आपला डॉगेश भाऊ कसा बसला इथं आराम करत. डॉगेश भाऊ बसला आराम करत दिसता. कसा आहे डॉगेश भाऊ, ह्याला निवार हातीमध्ये चांगलं पळून जातो. कुठून बोलले आता, कुठून बोलले. तर भावांनो मी करतो गिम्बल सेट आणि मग बॅक कॅमेरा लावतो, म्हणजे तुम्हाला दिसेल. ओके लावतो बॅक कॅमेरा, आता तुम्हाला दिसेल म्हणजे सगळं.
तुम्ही बघितलं असेल आजचा ब्लॉग आपला हे काढण्यावर गेलाय. रानातली नाकाड बोलले असेल. हो का भावांनो, घाम आला. मी काय तुम्हाला दुसरं काय फेक टाकत नाही भावांनो. हाय रिअलिटी आपली लाईफस्टाईल टाकतो भावांनो. हो का भावांनो, जे आपल्याला नाव ठेवते ना त्यांना एक गोष्ट बोलतो. माझा गोष्टीचा राग मानू नका भावांनो. तुम्ही माझं बोललेला राग मानू नका. एखादं जर मेहनत जर करत असलं, एखाद्या गोष्टी स्ट्रगल करत असेल, कोणची बी गोष्ट असो, शेती असो, कोणची व्यवसाय असो, कोणची गोष्ट असो, त्याला पुढं जाण्यासाठी सपोर्ट करा भावांनो. तुम्ही पुढं जाण्यासाठी सपोर्ट करा भावांनो. तुम्ही असं महागत असं चाड्या चुकल्या करत जाऊ नका. तुम्हाला अजून मी सांगतो बरोबर भावांनो, एखादं जर मेहनत जर करत असलं त्याला सपोर्ट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. पुढं जाण्यासाठी मोटिवेशन कमेंट करत जावा, चांगलं भावा, गोड भावा. तर भावांनो, तुम्ही हे सोडलं दुसरंच काय फालतू गोष्टी करत बसता भावांनो. ही असे आपली मराठी भावानं जर मराठी माणसांनी सपोर्ट केला तर मराठी माणसं पुढं जातील भावांनो. तुम्हाला वारंवार सांगतोय भावांनो, अजून हे वेळ ध्यानात घ्या तुम्ही. मराठी माणसाला सपोर्ट केला तरच मराठी माणसं पुढं जातील भावांनो. मी अजून सांगतोय, वारंवार सांगत असतो तुम्हाला भावांनो. तुम्ही बघितलं असं मग काय आपली नाकड वळली ते आता सगळं नाकड वाढायची, वरची बी वाढायची ते, अजून तो मी हात केला तिकडे बी वाढायची ते. तर भावांनो, हो का, मी आपला ब्लॉग रियालिटी असते तर जेन्युइन ब्लॉग असते तर तुम्हाला मी काय सांगतोय, आपण कोणत्याही क्षेत्रात नडत नाही, खचत नाही, येत नाही. कोणती बी गोष्ट असो, आपण शिक्षणात खचलो नाही, पोलीस भरतीत खचलो नाही, पण आपल्याला यश भेटलं नाही, तर आपण आता कोणत्या बी गोष्टीत शेती असो, कोणत्या शिक्षण तर आपलं चालूच, शिक्षण आपण टॉप लेवल शिक्षणात चालू आहे आपलं. त्यामुळे गोष्टीत भावांनो, कोणत्या बी गोष्टीत नडू नका. तुम्ही सुद्धा नडू नका, तुम्ही सुद्धा पुढे जावं. माझा सपोर्ट असेल, कोण असेल ते असेल भावांनो. तुम्ही फक्त कोणत्या गोष्टीत नडू नका. एक यश अशी गोष्ट आहे भावांनो, यश एक ना एक दिवस भेटते भावांनो. फक्त स्ट्रगल, मेहनत शिवाय मग यश भेटत नाही. अजून बी ध्यानात घ्या भावांनो, वारंवार सांगतो. लगेच यश भेटतं. माणसाला अशी एक सवय लागली भावांनो की लगेच उद्या काम केलं की असं लगेच मेहनत केली की 2 मिनिटात यश भेटावं, 2 दिवसांनी यश भेटावं, असं माणसाला वाटतं भावांनो. यश अशी एक गोष्ट आहे भावांनो, स्ट्रगल, मेहनत केल्याशिवाय, हार्डवर्क केल्याशिवाय, पूर्ण 1-2 वर्ष मेहनत केल्याशिवाय यश भेटत नाही भावांनो. एवढं एक ध्यानात ठेवा. एक ध्यानात घ्या, लक्षात घ्या. यश आपली परीक्षा बघत असतं. त्यामुळे भावांनो, त्या परीक्षेत कसं टिकतात ते तुमच्यावर डिपेंड असतं भावांनो. त्यामुळे तुम्ही टिकला पाहिजे. कोणत्या बी क्षेत्रात असो, शेतीत असो, व्यवसायात असो, कोणची बी गोष्ट असो भावांनो, तुम्हीच टिकला तरच तुम्ही यशस्वी होणार. नाही तर भावांनो यशस्वी होत नाही कोण बी. अशी कित्येक जण येते ते स्ट्रगल करते, स्टार्टिंग करते ते, पण शेवटपर्यंत टिकत नाही भावांनो. तुम्ही एक ध्यानात घ्या. मी स्टार्टिंग केलंय, आता 1-4-5 ब्लॉक करेल, लगेच दिले सोडून. नाही तसं नसतं भावांनो. लगेच केलं तर शेवटपर्यंतच करून दाखवायचं असतं भावांनो. असं नाही तर त्या गोष्टीला उपयोग बी नसतो. आता मी शेतीत काम करतोय, 2 मिनिटात शेती केली लगेच हे करायचं, देश सोडून, असं नसतं भावांनो. मेहनत करावं लागते, सगळं करावं लागतं. शेती कोणच्या बी, तुम्हाला माझं सांगण्याचं उदाहरण आहे करायचं, मेहनतच करावं लागते. मेहनत शिवाय पर्याय नाही भावांनो कोणत्या बी गोष्टीत. असं तुम्हाला वारंवार तीच सांगत असतो मी. त्यामुळे भावांनो, आजचा ब्लॉग आपला हे नाकाड वाढण्यात गेलं तुम्हाला. हो काही मग आपला इथं दाखवतोय तुम्हाला आपलं झाला ब्लॉग भावांनो. मराठी माणसाला सपोर्ट केला तर मराठी माणसं पुढे जातील भावांनो. हे एवढं ध्यानात घ्या. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग भावांनो? लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, नक्की करा भावांनो. आपला मराठी तडका गाजला पाहिजे भावांनो. तुम्ही सपोर्ट केला तर मग आपला चॅनल पुढे जाईल भावांनो. आपले सबस्क्राईब वाढत चालले भावांनो. तसं काय ना, मी तुम्हाला नाव ठेवत नाही. तुम्ही पण आपल्या सपोर्ट करायला लागले भावांनो. खूप खूप तुम्हाला धन्यवाद. माझा आपली हाय रिअलिटी लाईफस्टाईल दावत भावांनो. कोण का असं ना ती नावं ठेवत असते, आम्हाला काही घेणं देणं नाही कोणाचं भावांनो. आपली हाय रिअलिटी लाईफस्टाईल मी दावत असतो तुम्हाला भावांनो. माझं बोलण्याचं राग आला तर माफ करा, क्षमा करा. हो का, बोलण्यात चुकतं. मी काय असं काय लय शहाणा नाही. मी स्वतःला मी समजतो भावांनो. त्यामुळे हे एक ध्यानात घ्या. आपल्या मराठी काय चुकलं असेल तर क्षमा करा भावांनो. हे एवढं एक ध्यानात घ्या. बोलताना चुकतं, शब्द जात असते ते, पण भावांनो तुम्हाला हे तुम्ही सुरू करा. तुम्हाला ब्लॉगिंग करा, तुम्ही करा भावांनो. कोणत्या क्षेत्रात असं यश एक दिवस भेटतं भावांनो. तर भावांनो, कसं वाटलं आजचा आपलं ब्लॉग? आपण बोललीत नाकाड भावांनो. आज तुम्हाला दाखवली सगळी आपल्या शेतीतली सगळी तुम्हाला कामं सगळी करून दाखवतो. रोजच्या रोज भावांनो चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकनच्या ऑप्शन दाबा जावं. आपलं रोज तुम्हाला नोटिफिकेशन पहिल्यांदा ब्लॉगची येईल भावांनो. तर भावांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, हर हर महादेव. तर भेटूया नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये भावांनो.